कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रंजीव, जेवणात काय गुलाबाचं औषध टाकलं का? गुलाबाचं पाणी टाकलं तुम्ही? अजून गुड न्यूज कशी नाही आली? वय डॅडी, करेक्ट कार्यक्रम झालाय त्या सूर्याचा। तुम्ही अजिबात काळजी करू नका। काय छत्री? हो डॅडी, आम्ही स्वतः जुलाबाचं औषध ओतलंय सगळ्या जेवणात. हा? अजून काहीच कशी हालचाल नाही. येवाना अख्खा गाव गोळा झाला पाहिजे होता आपल्या बंगल्यासमोर. एक साधा फोन बी नाही. डॅडी, आमच्या पोराला वाचवा डॅडी, आमच्या पोराला वाचवा. आली 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 माणसं आली, आणि आम्ही ज्याची वाट बघत होतो ती बातमी बी आली. आता कळलं आमच्या पोरीला, आमचा नाद केलेल्या माणसाला आम्ही कसं बात करतो ते. सूर्या आग आहे म्हणत होती ना, नाही त्याच्यावर पाणी ओतून त्याला जेलमध्ये सडवला. नावाचा जालिंदर निंबाळकर नाही. वहिनी, मी ना तुला सकाळी सांगायचं विसरूनच गेले. सकाळी ना तू एकदम एकदम भारी कपडे धुत होतीस माहिती का? एकदम एकदम मस्त. म्हणजे शाळेत तर भाषण असलं भारी दिलं ना तू. मग आपली वहिनीच भारी आहे, आणि वहिनीचा विषय पण भारी आहे, आणि वहिनी दादाला समजावतात पण लय भारी. हा, लय भारी लय भारी. आणि तुम्हाला माहिती का, वहिनी की नाही असं चुटकीसरशी कोणाचा पण राग घालू शकते. असंच ते एवढं मस्का मारतायत म्हणजे नक्कीच तुमचं माझ्याकडे काही काम असेल ना? नाही ग, नाही. ते खर तर ते ते आपला दादा आहे का नाही, सूर्या दादा. काय सूर्या दादाचं काय? त्याचा बर्थडे आहे ना उद्या. हा मग हा मग मग राजूला विचार, राजू सांगल. दादाचा बर्थडे आहे ना, तर मग आम्ही म्हणत होतो की आपण केक कापूया, मोठी पार्टी करूया. पार्टी तर झालीच पाहिजे. हो ना, पार्टी झाली पाहिजे ना. अगं पण दादाला हे सगळं आवडत नाही ना. किती वर्ष झाली त्याने एकदा पण त्याचा वाढदिवस साजरा नाही केलाय. मग काय, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।